श्री स्वामी समर्थ. हरिभक्तपरायण गोपालशास्त्री भटजी, वल्लभ, नवी मुंबई, पनवेल. वास्तुशांती म्हणजे काय? वास्तुशांती म्हणजे एक नवीन घरामध्ये जाण्यापूर्वी नवीन वास्तू बांधल्यानंतर केली जाणारी एक धार्मिक पूजा होय. ह्या वास्तूमध्ये बांधकाम करत असताना कळत न कळत आपल्या हातून किंवा मिस्त्र्यांच्या हातून जमिनीचा दोष, परिसरातील दोष, सुख समृद्धी आणि आरोग्य, सकारात्मक ऊर्जा टिकून राहावी यासाठी मुख्य उद्देश म्हणजे वास्तुशांतीचा हा विधी केला जातो. वास्तुशांतीचे 5 पंचमहाभूत आहे. एक म्हणजे आकाश, पृथ्वी, पाणी, अग्नी आणि वायू हे 5 तत्व आहे. या 5 तत्वांनी वास्तूचा जागेचा जो वास्तु दोष आहे तो तिथला देव असतो म्हणजे वास्तुपुरुष. घर बांधताना वृक्षतोड वगैरे तुम्ही केली, पिंपळाचा, उमराचा, वडाचा झाड, बेडाचा झाड जर तोडला तर तो त्याचा सुद्धा दोष आपल्याला लागू शकतं. त्यासाठी त्या वास्तूला शुद्धकरण करणे त्याला बोलतात वास्तुशांती. नवग्रह हवन वगैरे करायचे असतात. यज्ञ करून हवनाची शुद्धीकरण असतं, ती राख वगैरे पूर्ण घराच्या आजूबाजूला आपण शिपडू शकतो. आम्ही हे सर्व ग्रंथांच्या आहारे सांगत आहे, आम्ही स्वतः नाही सांगत, तुम्हाला दाखवू इच्छितो. माझ्याकडे धर्मसिंधू, विश्वप्रकाश मयतम, यजुर्वेद, समांगसूत्रधार, सामवेद, अथर्ववेद, ऋग्वेद ह्या ग्रंथांच्या आहारे आम्ही सांगत. काही लोकांना वास्तुशांती म्हणजे काय की फक्त सत्यनारायणाची पूजा, हवन केलं म्हणजे वास्तुशांती झाली अशातला भाग नव्हे. वास्तुशांती हा अग्नीचा एक मेन विधी असतो. नवग्रहाची पूजा, त्यामध्ये नवग्रह मंडल. आता काही लोक तांदळाचे नवग्रह काढतात, पण आपल्याकडे ओरिजिनल नवग्रहांच्या मूर्त्या आहे, आपण त्या नवग्रहांच्या मूर्त्या पूजेमध्ये मांडतो. वास्तुशांती असो, मुलांच्या शांती असो, कुठलीही शांती असो, A to Z आपण सर्व शांत्यांचं शास्त्र लिखित या ग्रंथांच्या आहारे जे सांगितले त्या प्रकारे आपण विधी करतो. आणि हजारो लोकांनी माझ्याकडनं विधी केले आहे आणि सर्वांना अनुभव आलेला आहे. हे मी माझ्या तोंडाने नाही सांगू शकत. लोकांचे जे यजमान वर्ग आहे माझे, त्यांना अनुभव आलेला आहे आणि ते स्वतःहून येऊन माझ्या इथं सांगून गेलेले आहे. त्यामध्ये तुम्ही मूल नक्षत्र असो, ज्येष्ठ नक्षत्र असो, आश्लेष नक्षत्र असो किंवा पंचक, त्रिपाद लागला तर आपण मृत्यू शांतीसुद्धा आपण करून देतो. तसंच कोणाला काही संतती दोष असेल तर संतती दोषाचं आपण तो निवारण करतो. पितृदोष, वास्तुदोष असेल तर आपण पितृदोषाची शांती नदीच्या काठावर जाऊन आपण करून देतो. असं नाही की नाशिकलाच जायला पाहिजे, नाशिकला जाण्याची गरज नसते. आपल्या मनाचा गैरसमज आहे. मी काल पण स्टेटसला ठेवला आहे, इंस्टाग्रामला ठेवला. तुम्ही सर्वांनी इंस्टाग्राम स्टेटस बघत चाला आणि इतरांना ह्या गोष्टी शेअर करा, म्हणून सर्वांना या गोष्टीच्या आधारे सर्वांना माहिती होईल. कुंडली आपण विश्लेषणयुक्त म्हणजे मराठीमध्ये लिहून देतो, हस्तलिखित. आणि आपलं जे काम आहे ते 75% सोशल सेवा आणि 25% आध्यात्मिक सेवा. हरिभक्तपरायण गोपालशास्त्री भटजी, वल्लभ, नवी मुंबई, पनवेल. लवकरात लवकर सर्वांनी वास्तुशांती तसेच ज्या काही विधी आहे त्या बघण्यासाठी या. त्याच्यानुसार आपण तुम्हाला तारीख देऊ, मुहूर्त देऊ, त्या मुहूर्तावरती आपण विधी करून देऊ. ऑल मुंबई, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, धुळे, नाशिकमध्ये तर खूप सारी लोकांची माझ्याकडे पूजाविधी बुक असतात. महिन्यातून मला नाशिकला 1-2 वेळेस जावं लागतं. नारायण नागुले असो, पितृशांती असो, कालसर्पशांती असो, कुठल्याही विधी असो आपण स्वयंभू मंदिराच्या जागेवर जाऊन करू शकतो. मनातला गैरसमज काढा. असं नाशिकला जाऊन एकत्र लोकांमध्ये जाऊन विधी करून परत घरी येऊन सण विधी करावा लागतो. त्यापेक्षा एकच विधी स्वयंभू मंदिरात जाऊन केला किंवा आपल्या घरी करण्यासारखा विधी असेल तर आपण घरी केलेला विधी घराचा दोष निवारण करतो, आपल्या मुलांचं दोष निवारण करतो, आपल्या नवरा बायकोचं दोष निवारण करतो. म्हणून घरी केलेला पण योग्य असतो. पण कुठले विधी घरी करण्यासारखे नसतात. त्याकरता काही विधी जे आहे, कुंभविवाह, लग्न म्हणजे डबल लग्नाचा दोष असतो. तर हे सर्व विधी जे आहे ह्या शास्त्रलिखित आहे, पण ह्या ग्रंथांच्या आहारे आम्ही सांगत आहोत. आम्ही स्वतःच्या मनाने नाही बोलत, पण तुम्हाला कसं ह्या ग्रंथांच्या आहारे आम्ही सांगत आहोत. ओके. श्री स्वामी समर्थ. हरिभक्तपरायण गोपालशास्त्री भटजी, वल्लभ, नवी मुंबई, पनवेल. मोबाईल नंबर 8329786885. दुसरा नंबर 9561709120. इंस्टाग्रामवरती गोपालशास्त्री भटजी असं सर्च केलं, यूट्यूबला गोपालशास्त्री पुरोहित असं सर्च केलं तर माझ्याबद्दल तुम्हाला खूप सारी माहिती मिळेल. लगेचच आपली वेबसाईट पण बनणार आहे. त्या वेबसाईटवरती तुम्हाला सर्व माहिती
फ्री ऑफ कॉस्ट मिळेल. काय करायचं काय नाही करायचं याविषयी आपण सविस्तर डेली आपण पोस्ट करत असतो. सर्वांनी त्या पोस्ट वाचाव्या. कशी पूजा करायची घरामध्ये काय नाही या गोष्टीसुद्धा आपण डेली पोस्ट करत असतो. सर्वांनी लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा.